आज ईटीव्हीचे सगळे कलावंत एका मंचावर आले. मी बघितलं ना सगळ्यांना बॅकस्टेजला. हे काय? अशी मी रिॲक्ट झाले त्यांना बघून. मला असं वाटलं पौष्टिक फळांची अशी फ्रूट प्लेट मला समोर आणून ठेवली. अगं आपण मेजवानी परिपूर्ण. नाही ठीक आहे, मी समजू शकतो. पण खरंय, ईटीव्ही नावाच्या विशाल वृक्षाची ही गोड गोड फळच आहे आणि ह्यांच्यामुळे प्रेक्षक मनोरंजनाचा आनंद चाकणार. आजही वेगळ्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी ते या सोहळ्यात सहभागी झाले. एकदा जोरदार टाळ्या ईटीव्हीच्या या संपूर्ण परिवारासाठी. या सोहळ्यात ना आज एक स्पेशल सरप्राईज सुद्धा आहे. म्हणजे चेरी ऑन द टॉप. ठीक आहे, तसंच म्हणू हवं आहे. काय की जगातलं सगळ्यात मोठं न्यूज चॅनल येऊ घातलंय जे बातमी मागची खरी बातमी दाखवत. पण त्यांची ओळख मी कार्यक्रमाच्या शेवटी करून देणार आहे. चालेल? ओके. तुला माहितीये ईटीव्ही मराठीचा एक असा एक छान स्टेटस असलेला एलिट अँकर ग्रुप आहे. येस. म्हणजे आपण अर्थात. हा, तर त्याच अँकर ग्रुपमध्ये आणखी एका अँकरची भर पडली. कोण रे? ती साधी सुधी अँकर नाहीये, ती गायिका अँकर आहे. माहित नाही? अख्खा महाराष्ट्र जिला ओळखतो अशी कार्तिकी गायकवाड. कार्तिकी खूपच सुंदर आणि अर्थातच नेहमीप्रमाणे एक जोरदार कडक परफॉर्मन्स दिला. थँक्यू. कार्तिकी, तू एक अप्रतिम गायिका आहेस आणि तुला अनेक लोकांनी हा प्रश्न विचारला असेल की तुला कसं वाटतं, तू मनोरंजन करतेस लोकांचं, इतकी छान तुला दाद मिळते, पण आता तू एक अँकर सुद्धा आहेस. तर मला तुला असं विचारायचंय की ईटीव्हीची अँकर झाल्यावर तुला कसं वाटतं? खरं तर मी माझं स्वतःचं खूप मोठं भाग्य समजेन की कार्तिकी संगे आषाढी म्हणजेच पालखी या कार्यक्रमात सलग 2 वर्ष मला सहभाग घेण्याची संधी मिळाली. खरं तर शाळेमुळे मला पालखीला कंटिन्यू जाता येत नव्हतं, पण आज पालखी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वारी घडली
आणि इतकं सुंदर मला अनुभव आला जेव्हा आम्ही प्रोग्राम हा करत होतो. ऍक्च्युली वारीमध्ये जाऊन सगळ्या वारकऱ्यांची गप्पा मारून आणि माझी गाणी लोकांपर्यंत मला सादर करता आली, जी वारकरी संप्रदायातली म्हणजेच माझे वडील पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या चाली असलेली गाणी मला सगळी ETVच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आली. आणि खरं तर खूप वेगळा अनुभव होता, कारण वारीची इतकी सखोल माहिती आतापर्यंत मला वाटतं कोणीच दिली नसेल, इतकी ETVच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचली. आणि प्रोग्राम झाल्यानंतर सुद्धा आम्हाला इतके छान छान अनुभव आले लोकांचे. त्यांनी खूप छान कौतुक केलं प्रोग्रामचं आणि खूप जणांनी पाहिला. त्याबद्दल मी रसिक प्रेक्षकांचे खूप मनापासून आभार मानते. थँक्यू. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कार्तिकीसाठी. आता तुला आमच्या अनुभवावरून एक विचारतो की ETV मराठीचा अँकर झालं की जरा एक कॉलर ताट होते नाही का? आता तू सुद्धा ETV मराठीची अँकर आहेस. हा, तर मला सांग, तू गाणं अगदी सहजपणे म्हणतेस नक्कीच, पण मग अँकरिंग थोडं अवघड जातं का नाही? खरं तर पालखी या कार्यक्रमानंतरच मला कळलं की अँकरचं काम किती महत्वाचं असतं. काय सांगू? आणि गाण्याबरोबरच अँकरिंग करणंही मला तितकंच आवडलं, कारण पालखीविषयी किंवा वारीविषयी सगळं होतं. त्यामुळे मला आमचं वारकरी संप्रदायातलं घराणे असल्यामुळे इतकं काही कठीण गेलं नाही, पण थोडंफार गेलंच, कारण शेवटी अँकरिंगचा प्रश्न आहे की नाही. अरे वा वा वा. जर आम्हाला सुद्धा बरं वाटलं हे उत्तर ऐकून. थँक्यू सो मच. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे आपल्याच परिवारातले दीप्ती भागवत आणि आशिष जोशी यांनी कार्तिकीला कोरस दिला. याचं कारण माहितीये? नाही बुवा. कारण घरचं कार्य आहे ना, हा. आणि आपल्या घरी आपण कोणासाठी काहीही करतो. अगदी. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. थँक्स अ लॉट कार्तिकी. थँक्यू सो मच.